नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 11वी वाणिज्य चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचं प्रकरण नंबर 5 कंपनीचे सभासद याचा आपण विचार करणार आहोत. कंपनीचे सभासद या टॉपिकमध्ये सभासद अर्थ, सभासदत्वासाठीची पात्रता, सभासदत्वांचे संपादन, सभासदत्वांची संपुष्टता, सभासदांचे अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदारी या मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत. कंपनीचे सभासद या टॉपिकला सुरुवात करूया. शिक्षण, मनोरंजन, विविध सामाजिक उद्दिष्टे तसेच व्यवसाय अशा विविध कारणांसाठी सार्वजनिक संस्थेची स्थापना केली जाते. पारिभाषित उद्देश व परस्पर संबंध असणारी ही एक संरचित घटक आहे. स्वतः संस्था जरी अचेतन रचना असली तरी तिची स्थापना व व्यवस्थापन व्यक्तीद्वारेच केले जाते. अशा संस्थेशी संबंध असणाऱ्या व्यक्तीला सभासद असे म्हणतात. संस्था ही सभासदांची असते, सभासदांनी निर्माण केलेली असते व सभासदांकरिताच असते असे म्हणणे योग्य ठरेल. चला तर मग आता आपण कंपनीचे सभासद ही सभासदाची संकल्पना समजून घेऊया. सभासद अर्थ, ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या सभासद नोंदवहीत नोंदविण्यात आलेले आहे आणि इतर कोणतीही व्यक्ती ज्या व्यक्तीचे कंपनीचे समभाग भांडवल धारण केले आहे, जिचे नाव भाग पेढीच्या डिपॉझिटरी नोंदवहीत लाभप्रद मालक बेनिफिशियल ओनर म्हणून नोंदविलेले आहे, असे व्यक्ती म्हणजे सभासद होय. आता आपण सभासद नोंदवही म्हणजे बघा, ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या सभासद नोंदवहीत नोंदविण्यात आलेले आहे. सभासद नोंदणी म्हणजे काय? या नोंदणीमध्ये सर्व सभासदांचे तपशील निर्धारित स्वरूपात लिहून ठेवलेले जातात. आता आपण म्हटलं, ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या सभासद नोंदवहीत नोंदविले आलेले आहेत आणि इतर कोणतीही व्यक्ती ज्या व्यक्तीने कंपनीचे समभाग भांडवल धारण केले आहे आणि जिचे नाव भाग पेढीच्या डिपॉझिटरी पेढी म्हणजे कोणती? अशी संस्था जिचे आर्थिक प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक अमूर्त स्वरूपात ठेवल्या जातात. उदाहरणार्थ NSDL, CDSL. आणि नंतर तिचं बघितलं आहे लाभप्रद मालक, ज्या गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहेत अशी व्यक्ती होय. म्हणजेच व्याख्या असं म्हणता येईल, ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या सभासद नोंदविण्यात आलेले आहे आणि इतर कोणती व्यक्ती ज्या व्यक्तीने कंपनीचे समभाग भांडवल धारण केले आहे आणि जिचे नाव भाग पेढीच्या नोंदवहीत लाभप्रद मालक म्हणून नोंदविले अशी व्यक्ती म्हणजे सभासद होय. कंपनीच्या सभासद होण्यासाठी 2 प्राथमिक अवस्था असतात. पहिली एक, कंपनीचे भाग विकत घेण्यासाठीचा लिखित करार व दुसरा, सभासद नोंदणीमध्ये त्याच्या मान्यतेनुसार त्याच्या नावाची नोंद करणे. म्हणजे आपल्याला याच्यातून एक स्पष्ट निश्चित लक्षात येतं की कंपनीचा सभासद होण्यासाठी संबंधित व्यक्तीला शेअर्स किंवा भाग विकत घेणं आवश्यक आहे आणि ते घेतल्यानंतर सभासद नोंदणीमध्ये त्याची नावाची नोंद करणे आवश्यक आहे. जेव्हा नावाची नोंद होते तेव्हा खऱ्या अर्थाने तो सभासद झाला असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्यानंतर सभासदत्वाची पात्रता कोणकोणती लागते सभासद होण्यासाठी? सभासदासाठीची पात्रता. आता आपण कंपनी सभासद कोणाला होता येते कोणाला होता येत नाही ते पाहूया. म्हणजे
ज्या व्यक्तीला सभासद होण्यासाठी कोणकोणती पात्रं लागते त्याचा विचार आपण करूया. सभासदांचे निकष, म्हणजे सभासद होण्यासाठी कोणकोणते निकष लागतात. भागांची खरेदी करणे म्हणजे एखादा करारनामा करण्यासारखा आहे. म्हणजेच करारबद्ध होण्यासाठी सक्षम असणाऱ्या ज्या व्यक्ती किंवा संस्था असतात त्या कंपनीच्या सभासद बनू शकतात. म्हणूनच या गोष्टीला करारनामा कायद्यातल्या तरतुदींचा संदर्भ आहे. कंपनी कायद्याच्या तरतुदी घटनापत्रक आणि नियमावलीच्या अधीन राहून कोणतीही ज्युरिस व्यक्ती कंपनी सभासद बनू शकते. ते खालीलप्रमाणे. आता ज्युरिस हा लॅटिन शब्द आहे. याचा अर्थ स्वतःच्या गोष्टी जबाबदारीने हाताळण्यासाठी कायदेशीररित्या सक्षम असलेली व्यक्ती होय. आता मग कोणकोणते निकष आहेत ते बघूया. पहिले व्यक्ती. कोणकोणत्या व्यक्तीला सभासद होता येतं. अज्ञान व्यक्ती बघितलं अज्ञान. अज्ञान म्हणजे ज्या व्यक्तीचे वय 18 वर्षेपेक्षा कमी आहे असे व्यक्ती म्हणजे काय, अज्ञान असते. म्हणजे अज्ञान व्यक्ती कंपनीची सभासद बनू शकत नाही. तिला आपण अल्पवयीन म्हणतो. अल्पवयीन व्यक्तीचे पालन करते त्याच्या वतीने भाग विकत घेतात. पण जी व्यक्ती 18 वर्षे कमी आहे तिला सभासद बनवता येत नाही. परंतु त्याचे पालनकर्ते असतात, त्याच्या वतीने भाग त्यांच्या नावाने घेता येतात. दिवाळखोर म्हणजे इन्सॉल्वन्सी. दिवाळखोर व्यक्तीचे लाभप्रद अधिकार अधिकृत व्यक्तीच्या ताब्यात गेल्यामुळे त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. तिसरं, मानसिक असंतुलन. मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती करारबद्ध होण्यास असमर्थ असल्यामुळे कंपनीची सभासद म्हणून राहण्यास अपात्र ठरते. चौथं, विदेशी नागरिक फॉरेन सिटिझन. विदेशी नागरिक करारबद्ध होण्यास पात्र असल्यामुळे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999, ज्याला फेमा म्हणतो, च्या अधीन राहून भारतीय कंपन्यांचे भाग विकत घेऊन सभासदत्व मिळवू शकतो. फेमा म्हणजे काय, बाह्य व्यापार सुलभ करणे तसेच परकीय चलन बाजाराला भारतात प्रोत्साहन देणे हा त्यामागचा उद्देश आहे. हे बघितलं आपण पहिलं व्यक्ती. दुसरे, संस्था. कंपनी. कंपनी कायदेशीर व्यक्ती असल्यामुळे तिला स्वतःच्या नावाने दुसऱ्या कंपनीत सभासद होता येते. परंतु त्याकरिता घटनापत्रकात तरतूद करणे आवश्यक आहे. मात्र ती स्वतःच्याच कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. सहकारी संस्था. सहकारी संस्था ही नोंदणीकृत संस्था असल्यामुळे तिला कंपनीची सभासद होता येते. मर्यादित दायित्व भागीदारी संस्था. ही एक ज्युरिस्टिक म्हणजे न्यायवादी व्यक्ती असल्यामुळे कंपनीची सभासद बनू शकते. हिंदू अविभक्त कुटुंब. या संस्थेच्या सभासदाला कायदा मनाई करत नाही, मात्र भागांची नोंदणी कर्त्याच्या नावाने होते. भागीदारी संस्था. ही नोंदणीकृत संस्था नसल्यामुळे कंपनीची सभासद बनू शकत नाही, पण भागीदारी संस्था भागीदारांच्या नावाने भाग धारण करू शकते. आणि विश्वस्त संस्था. नोंदणीकृत विश्वस्त संस्था स्वतःच्या नावावर कंपनीचे सभासदत्व प्राप्त करू शकते. तर हे सभासदत्वासाठीची पात्रतेचा विचार आपण केलेला आहे. आता यामध्ये बघितलं, डावटाळा घेतला की एक तक्ता आहे. व्यक्ती पात्र, संस्था पात्र. येस ऑर नो. अल्पवयीन नाही, दिवाळखोर नाही, मानसिक असंतुलन व्यक्ती भाग घेण्यास सभासद प्राप्त होण्यास पात्र नाही, विदेशी नागरिक होय, संयुक्त इंधनकर्त्याचा प्रमुख होय. संस्थेचा विचार केला तर संस्थेमध्ये कंपनी होय, सहकारी संस्था होय, मर्यादित भागीदारी संस्था होय, पात्र होऊ शकते. संयुक्त हिंदू कुटुंब नाही, भागीदारी संस्था नाही, विश्व संस्था होय.
तर या पद्धतीने कंपनी सभासदत्वासाठीची पात्रता कोणकोणती लागते त्याचा आपण विचार केला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सभासदत्वांचे संपादन. एखाद्या कंपनी सभासदत्व कसे मिळवता येईल याचा आत्ता आपण अभ्यास करूया. पहिले घटनापत्रकाची सदस्यता घेऊन कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या किमान व्यक्ती या कंपनीचे सभासद बनतात. उदाहरणार्थ खाजगी कंपनीसाठी 7 सदस्य नसून ते फक्त 2 सभासद असतात आणि सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासद असतात, तर एक व्यक्ती कंपनीसाठी एकच सभासद असते. अशी किमान व्यक्ती घटनापत्रकावर सह्या करण्यासाठी आवश्यक असतात. खरं तर सर्वजण कंपनीचे प्राथमिक सभासद असतात. म्हणजे कंपनीची स्थापना करताना या सुरुवातीचे जे सभासद आहेत ते असावं लागतं. म्हणजे खाजगी कंपनी असेल तर 2, सार्वजनिक कंपनी असेल तर 7 आणि एक व्यक्ती कंपनी असेल तर एक व्यक्तीची आवश्यकता असते आणि या सर्व व्यक्ती घटनापत्रकावर सह्या करत असतात. दुसरे, भाग खरेदीसाठी अर्ज करून भाग वाटपाने. ज्या व्यक्तीला कंपनीचे भाग खरेदी करायचे असतात, शेअर्स, त्या व्यक्तीला कंपनीकडे अर्ज करावा लागतो. त्याचा भाग खरेदीचा अर्ज जर कंपनीने स्वीकारला तर त्याला भागाचे वाटप केले जाते. अशा प्रकारे तो भागधारक बनतो आणि आपोआपच सभासदत्व मिळतं. तिसरे, अभौतिक डिमॅटेरियलाइज स्वरूपात भागधारकाने. एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेले भाग पेढी म्हणजे डिपॉझिटरीमध्ये लाभप्रद मालक म्हणून नोंदविलेले आहेत किंवा असतात अशी व्यक्ती कंपनीचे सभासद असू शकते. आपण अभौतिक स्वरूप म्हणजे काय, म्हणजे आर्थिक प्रतिभूती भौतिक किंवा कागद स्वरूपात न धारण करता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करणे म्हणजे अभौतिक स्वरूप होय, असा त्याचा मागचा आपल्याला अर्थ सांगता येऊ शकतो. त्यानंतर चौथे, भाग हस्तांतरण करून. एखाद्या व्यक्तीने विद्यमान भागधारकांकडून भागांची खरेदी केली असेल व ही हस्तांतरणाची विनंती कंपनीने मान्य केली की ती व्यक्ती कंपनीचा नोंदणीकृत सभासद होतो. म्हणजे भाग असताना म्हणजे शेअर ट्रान्सफर. एखाद्या व्यक्तीला विद्यमान भागधारकाला जर आपले शेअर्स ट्रान्सफर करायचे असतील तर ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंपनी त्या व्यक्तीला नोंदणीकृत सभासद असे म्हणतात. समजा बघितलं अ व्यक्तीचे भाग आहेत आणि ब व्यक्तीला ट्रान्सफर करायचे आहेत, तर ट्रान्सफर झाल्यानंतर ब व्यक्ती आपोआपच कंपनीची नोंदणीकृत सभासद होते. पुढचे, भाग संक्रमणामुळे. सभासदांचा मृत्यू, दिवाळखोरी किंवा मानसिक असंतुलन झाल्यामुळे कायद्याअंतर्गत जे भागांचे हस्तांतरण होते त्याला भाग संक्रमण असे म्हणतात. सभासदांचा मृत्यू झाल्यास त्याचा वारस, दिवाळखोरी असेल तर अधिकृत व्यक्ती आणि मानसिक असंतुलन असेल तर प्रशासक याप्रमाणे संबंधित व्यक्ती सभासदांची जागा घेतात. पुढचे 6वं, एक व्यक्ती कंपनीची नामनिर्देशित व्यक्ती. नॉमिनी ऑफ वन पर्सन कंपनी. एक व्यक्ती कंपनीच्या सभासदांचा मृत्यू झाल्यास घटनापत्रकात ज्याचे नाव नामनिर्देश केले आहे तो कंपनीचा मालक होतो. मुख्य संपत्तीने सभासद. पुढचे, ज्या व्यक्तीचे नाव सभासद नोंदणीत चुकून प्रविष्ट झाले आहे अथवा तो सभासद असल्याचे भासवत असेल, जाणून बुजून आपले नाव नोंदणीत राहू देत असेल, कंपनीला कळवत नाही किंवा चूक दुरुस्त करून घेत नाही, अशा व्यक्तीस सभासदून नाकारण्यापासून रोखले जाते. अशी व्यक्ती कंपनी विसर्जनाच्या वेळी सभासद म्हणून जबाबदार धरली जाते. यालाच प्रतिबंधत्वाचा सिद्धांत असे म्हणतात. तर या पद्धतीने आपण तो सभासदांचं संपादन हा टॉपिक बघितला. पुढचा आहे सभासदांची संपुष्टता म्हणजे सभासदत्वाला विराम. म्हणजे एखाद्या व्यक्ती सभासद होतो पुढीलपैकी कोणत्याही कारणामुळे किंवा एका कारणामुळे संपुष्टात येऊ शकते, रद्द होऊ शकते किंवा बंद पडते. म्हणजेच बघा, सभासदांनी आपल्या भागाचे हस्तांतर दुसऱ्या व्यक्तीस केलं. म्हणजे अ व्यक्तीने जर ब व्यक्तीला भाग हस्तांतर केले तर व्यक्तीचं सभासद काय होतं, आपोआप संपुष्टात येतं. दुसरं, जेव्हा भागधारकाचा मृत्यू होतो किंवा दिवाळखोर झाल्याने
भागांचे संक्रमण होऊन. तिसरं, जेव्हा कंपनी स्वतःच्या आपल्या भागाची परत खरेदी बायबॅक करण्याची तयारी दर्शवते व सभासद त्याचे भाग कंपनीला विकतो. पुढचं, समभागावरील मागणी हप्त्याच्या रकमेची वारंवार मागणी करून देखील भागधारकांनी रक्कम न भरल्यास कंपनी भाग जप्त करते. कंपनीच्या सभासदांनी नियमावलीनुसार कंपनीला भाग स्वेच्छेने परत केल्याने त्याचे नाव नोंदणी वहीतून कमी केले जाते. कंपनीच्या भाग धारणा अधिकाराचा उपयोग केल्याने म्हणजे लाईन ऑफ शेअर्स म्हणजे जोपर्यंत कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम सभासद परत करत नाही तोपर्यंत तारण म्हणून ठेवलेल्या भागांचे कंपनी सभासदांकडे हस्तांतर करता येत नाही. याला भाग धारणा अधिकार असे म्हणतात. परतफेडीच्या अग्रहक्क भागाची मुदत संपल्यानंतर त्याची रक्कम परत केली की अग्रहक्क भागधारकांचे सभासदत्व रद्द होते. परतफेडीचे म्हणजे काय? अग्रहक्क भाग ठराविक मुदतीकरता दिले जातात व मुदत संपल्यानंतर त्याची काय केली? परतफेड केली जाते. पुढचं आहे, माहिती पत्रकातील चुकीच्या विधानामुळे जर सभासदांची फसवणूक झाली असेल तर तो कंपनीबरोबरचा सभासदत्वाचा करार रद्द करतो. आणि शेवटचं, कंपनीचे विसर्जन झाल्यानंतर सभासदत्व आपोआप काय होतं? संपुष्टात येतं. म्हणजे बघा, यामध्ये बघितलं, भाग हस्तांतर केलं, भाग संक्रमण केलं किंवा भागाची परत खरेदी केली किंवा मागणी हप्त्याची रक्कम वारंवार देऊन मागणी करून सुद्धा रक्कम न भरली किंवा कंपनीच्या नियमावलीनुसार स्वेच्छेने परत केले, भाग धारणाचा अधिकार, अग्रहक्क भागाची मुदत, चुकीची माहिती पत्रकामध्ये माहिती किंवा कंपनीचे विसर्जन, अशा अनेक कारणामुळे सभासद रद्द होते. पुढचे, सभासदांचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. पुढचा मुद्दा आहे सभासदांचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. बघा, सभासदाला कोणकोणते अधिकार असतात, त्याची कर्तव्य कोणती आणि त्याला कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात याचा आपण विचार करूया. अधिकाराच्या स्वरूपातील लाभ उपभोगणे, कर्तव्याची पूर्तता करणे, जबाबदाऱ्यांचे दायित्व सांभाळणे जर असेल तर ही संस्थेची अविभाज्य अंगे आहेत. त्यामुळे ही सर्व कंपनी सभासदांना लागू होतात. आता सभासदांचे अधिकार कोणते? पुस्तके, दस्तऐवज प्राप्त करण्याचा अधिकार, घटनापत्रक, नियमावली, हिशोब तपासणीचा अहवाल, संचालकांचा अहवाल, जमा खर्चाची पुस्तके या सर्वांची प्रत त्याला मिळू शकते. शिवाय सभासदांची नोंदवही, कर्जरोख्यांची तारण नोंदवही, इतिवृत्त नोंदवही, सभेसाठी नियुक्त केलेल्या प्रतिनिधीचे दस्तऐवज, सादर करावे लागणारे विवरणपत्रके हे सर्व तपासण्याचा अधिकार सभासदांना आहे. म्हणजेच सभासदांना हे संपूर्ण अधिकार प्राप्त झालेले आहेत. दुसरे, कंपनीचे मूलभूत निर्णय घेण्याचा अधिकार. कंपनी सभासदांना सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेण्याचे विशेष अधिकार प्राप्त झालेले असतात. उदाहरणार्थ, कंपनीच्या कार्यालयीन पत्त्यात बदल करणे, अधिकृत भागभांडवलात वाढ करणे, उद्दिष्ट क्रमातील बदल, नियमावलीतील बदल, कंपनीचे अधिग्रहण वा विलिनीकरण, एकमेव विक्री एजंटची नेमणूक, कंपनीचे विसर्जन इत्यादी विषयावर निर्णय घ्यायचा अधिकार सभासदांना दिला गेलेला आहे. तिसरे, कंपनीच्या सर्वसाधारण सभांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार. कंपनी सभासदांना सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांच्या सूचना व कार्यक्रम पत्रिका मिळणे, सभांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे अथवा प्रतिनिधीची नेमणूक करणे, सभेतल्या चर्चांमध्ये सहभागी होणे, मतदान घेणे, विशेष सर्वसाधारण सभा बोलावणे इत्यादीचे अधिकार सभासदांना प्राप्त झालेले असतात. चौथे, संचालकांची नेमणूक तसेच बडतर्फ करण्याचा अधिकार. संचालकांची नेमणूक तसेच बडतर्फ करण्याचा अधिकारसुद्धा सभासदांना असतो. कंपनीच्या वार्षिक जमा खर्च व हिशोब तपासणीचा संबंधित अधिकार. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वार्षिक जमा खर्चाला मान्यता देणे, हिशोब तपासणीची नेमणूक करणे व त्याचे मानधन ठरविणे तसेच त्याला काढून टाकण्याचे अधिकारसुद्धा सभासदांना प्राप्त झालेले असतात. कंपनीच्या नफ्यातून सहभागी होण्याचा अधिकार. आता कंपनी नफ्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार हा सभासदांना असतो. परतावा म्हणजे त्याला रिटर्न म्हणतो. परतावा मिळण्याच्या उद्देशाने सभासद कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतो. म्हणून वार्षिक सभेमध्ये लाभांशाला, ज्याला आपण डिव्हिडंड म्हणतो, मान्यता देणे
आणि तो जाहीर झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत मिळण्याचा अधिकार सभासदांना असतो. भागदानाबद्दलचे अधिकार यामध्ये भाग प्रमाणपत्र, भाग हस्तांतरण, हक्क भाग, बोनस भाग यांना प्राप्त करण्याचा अधिकार सभासदांना असतो. पुढचे कंपनीची अधिशेष मालमत्ता मिळण्याचा अधिकार. कंपनीच्या विसर्जनाप्रसंगी कंपनीची सर्व देणी देऊन झाल्यानंतर उरलेल्या मालमत्तेत सहभागी होण्याचा अधिकार सभासदांना असतो. पुढचे खटला भरण्याचा अधिकार. कायद्याअंतर्गत फसवणूक, बेकायदेशीर कृत्ये, चुकीची वर्तणूक, कामाची टाळाटाळ करणारे संचालक व कंपनी यांच्या विरोधात खटला भरण्याचा अधिकार सभासदांना प्राप्त होतो. जर हिशोब तपासण्याने त्याच्या अहवालात अनुचित व दिशाभूल करणारी विधाने केली असल्यास हिशोब तपासण्यावर खटला भरण्याचा अधिकार सभासदांना असतो. 100 सभासद किंवा ज्या सभासदांकडे एकूण मतापैकी 10 मते आहेत असे सभासद निवारण न्यायाधिकार यांच्याकडे अर्ज करू शकतात. कंपनीच्या व्यवहाराची तपासणी करण्याची मागणी ते करू शकतात. म्हणून सभासदांना या बाबतीत बरेच अधिकार प्राप्त झालेले आहेत. लाभांश म्हणजे काय की ज्यावेळेस भागधारकांना वितरित केलेल्या कंपनीचा नफ्याचा हिस्सा म्हणजे लाभांश होय. हक्क भाग काय असतात? कंपनीच्या विद्यमान समभागधारकांना अतिरिक्त समभाग देणे. बोनस भाग म्हणजे कंपनीच्या समहक्क भागधारकांना साठलेल्या नफ्यातून मोफत दिलेले समभाग. आणि क्लास ऑक्शन सूट म्हणजे समान प्रकारची हानी झाल्यामुळे एका समूहाने विरोधी पक्षावर नुकसान भरपाईसाठी खटला भरणे होय. आता पुढचं आहे सभासदांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या. सभासद काही कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. त्या अशा असतात त्या पुढीलप्रमाणे. नियमावलीत दिलेल्या सर्व नियमांना सभासद बांधील असतो. हे त्याचं कर्तव्य आणि त्याची जबाबदारीसुद्धा असते. कंपनीच्या सभासदांची जबाबदारी कोणती आहे? त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्य इतकीच मर्यादित असते. या भागांची पूर्ण किंमत भरण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. म्हणजे समजा जो 100 रुपयाचा शेअर्स असेल तर त्याचे 100 रुपये भरण्याची जबाबदारी ही पूर्ण भागधारकाची असते. अमर्यादित कंपनीच्या कर्जाची व देणी याची परतफेड करण्यासाठी सभासदांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येते. तर या पद्धतीने सभासदांची आपण कर्तव्ये, त्याचे अधिकार, जबाबदाऱ्या, त्यानंतर सभासदाचा विराम आणि त्याचबरोबर सभासदत्व होण्यासाठी कोणकोणती पात्रता लागते याचा आपण विचार केला आहे. तर आपण या पद्धतीने या टॉपिकचा आपण विचार केला आहे. आता पुढच्या तासाला पुढचं लेक्चर, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.